देव बसला होता गाभाऱ्यात पण मंदिर जुनं झालं होतं. देव बसला होता गाभाऱ्यात पण मंदिर जुनं झालं होतं. म्हणूनच की काय जरुरी होता जीर्णोद्धार. आपलं जुनं बिनजरुरी घर पण तरीही नवीन होणार ते. आपलं जुनं बिनजरुरी घर पण तरीही नवीन होणार ते. म्हणून स्वारी भलतीच खुश होती. सोंडेतला जास्वंद आज मलूल व्हायला तयार नव्हता. नवं यायला जुनं पूर्ण घालवावं लागतं, घासून खरवडून जखमा येऊन खपली निघेपर्यंत. तेव्हाच तर येते ना नवीन साल जुनीच जखम झाकायला. त्याच्याच निर्मितीचा नियम आज त्यालाही नव्याने कळला. नवं येताना त्याच्यासोबत तडजोड ठरलेलीच धूळ उडणार. डोळे, कान, नाक, तोंड झाकलं जाणार. सगळं सहन केलं त्यानेही मुकाट. सगळं सहन केलं त्यानेही मुकाट. पण आता गाभाऱ्याला हात लागणार होता. म्हणजे त्याचीच जागा त्याच्याच घरात अनिश्चित. बाहेरूनच पण रोज त्याला बघणारे त्याच्या न दिसण्याने अस्वस्थ होत होते. मिटलं होतं ते आपल्यांनीच. गाभाऱ्यातला गोंगाट असह्य होत चाललेला. आतला आवाजच त्रास देतो धडा मिळत चाललेला. गाभाऱ्यातला गोंगाट असह्य होत चाललेला. आतला आवाजच त्रास देतो धडा मिळत चाललेला. अशात त्याला एक हात दिसला रित्या गाभाऱ्याला वंदन करणारा. आणि माणसांच्या बाजारामधला सर्वात महत्वाचा धडा गिरवला त्यानेही. मूर्ती नव्हे आभास महत्वाचा असतानाही नसतानाही. कारण अटळ असतो तो जीर्णोद्धार प्रत्येकाला मिळणारा आणि हळूहळू करणारा.